नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। कोयना धरणाचे दरवाजे 1 फुटाने उचलले। 6000 क्युसेकने विसर्ग सुरू, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील आवक वाढली आहे। त्यामुळे धरणातून 6129 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून कृष्णा नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। परिणामी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता विसर्ग वाढवण्यात आला असून धरणाचे दरवाजे 1 फुटाने उचलून एकूण 6129 क्युसेक पाणी सोडले जात आहे। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे। नदीकाठी सतर्क राहावे असा इशारा पाटबंधारे विभाग आणि कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली आहे। काल सायंकाळी धरणात 25000 क्युसेक इतका होता। हा वेग पाहता धरण भरण्याचा वेग देखील वाढला आहे। पाणलोट क्षेत्रात बुधवारी सायंकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणी नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने परिचलन सूचीनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला। धरणात प्रतिसेकंद 25293 क्युसेक पाण्याची आवक होत आहे। राधानगरी धरण 100% भरले। मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला, भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तातडीने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला। काल सकाळी 1050 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला होता। त्यात आज 5079 क्युसेक वाढ करण्यात आली आहे। कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहेच। आता कोयना नदीमध्ये एकूण 6129 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे। सांडव्यावरून विसर्ग वाढवण्यात आला आहे। धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये। नदीकाठावरील ग्रामप्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन धरण व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे।